हे टोमॅटो, हे पूर्ण बॅटर नाही का यामध्ये त्यांनी पाणी मला माहित नाही, तुम्ही दोघं बघून घ्या. झाला सुरू. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आहे सॅटर्डे. तुम्हाला दिसत असेल मी किचनमध्ये आहे. आज किशोर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन डिश आपण तयार करून बघणार आहोत, बेसन पनीरचा चिला. ही डिश कशी बनवायची आहे याचे इन्ग्रेडियंट जे आहेत ते बायकोने तयार केलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण इथं कट केलेली आहे. 1 वाटी आपण बेसन घेतला आहे आणि हे पनीर घेतलं आहे. जवळपास 150 ग्रामच्या जवळपास हे पनीर आहे. आणि आता आपण याचा बेसनचा चिला बनवणार आहोत. खूप सारं प्रोटीन यामधून आपल्याला मिळणार आहे. आज सध्या ना ते डाएटवर आहेत, त्यामुळे ते तुम्हाला त्यातलं एक ते जे खातात त्यातलं एक म्हणजे बनवून दाखवायचं. बेसन आपण याच्यात टाकलेलं आहे. आता हे आपण पनीर पण याच्यात टाकून घेऊया पूर्ण. यामध्ये हा कांदा, हे टोमॅटो, ठीक आहे. त्यानंतर लाल तिखट अंदाजानुसार, हो ज्याला जितकं लागतं लाल तिखट. आणि मीठ. हां, आणि मीठ पण आपल्या चवीप्रमाणे. आम्ही हे सेंदी मीठ वापरायला चालू केलेलं आहे. थोडंसं हेल्थ कॉन्शियस सध्या थोडं आता काही महिन्यांपासून नाही का आपण हेल्थ कॉन्शियस आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. हां, आता हे चांगलं नाही का मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता आता हे पूर्ण बॅटर नाही का यामध्ये त्यांनी पाणी टाकून मिक्स करून घेतलंय पूर्ण. हे असं थोडंसं पातळ बॅटर तयार केलं आपण. आणि याला एक 5 ते 10 मिनटं असं जरा रेस्ट होऊ देतो. आणि मग पनीरचा चिला कसा बनवला जातो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. कारण आज तुम्ही किशोर्स किचनमध्ये आहात. चला बघायच्या वेळात. हां, आणि पहा हे ना जांभळ, हे आमच्या कॅम्पसमध्ये जांभळाचं झाड आहे ना त्याचे आहेत. आणि ना खूप गोड आहेत बरं का. हे वरून पडलेत का हे? हां, झाड खूप मोठं होतं ना, मग काढायचं त्याच्यावरून कसं काढायचं त्यामुळे थोडे फुटलेत. हा, मग आज वेळ होता तर आज मग ते तोडून आणलेले आहे, तोडून दिलेत आपल्याला. हां, दिलेत बरं का. अरे देवा, किती सारा आहे की कचरा केला या घरामध्ये. हा, घर आहे का काय समजत नाही. हे पोरीचं काय चालू आहे तुझं आज? हे काय करते? जनता जवाब मांग रही है. शो काय करते? क्या कर रहे हो तुम आज? ये डॉग बनवायला. हाँ, डॉग. इतना कम आवाज. बा, जेवण केलं नाहीस तू? हे बघा, हे कलर बॉक्स आणि हे सगळे जे पुठ्याचे बॉक्स आले होते घरी आपल्या, ते सगळे फोडफाड केले आहे. आणि त्याचं काय डॉगी बनवण्याचं उद्योग सुरू आहे. हे बघा, हे डॉगीचा चेहरा बनवला आहे. आणि डॉगीचे हे पाय, हे 4 पाय, आणि हे रंगवण्याचं काम चालू आहे. असा उद्योग चालू आहे. आता काहीच दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये शाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वीचे सगळे उद्योग आहेत. झालं एवढे दिवस एक्झाम वगैरे चालू होती. आजपासून फक्त थोडेसे दिवस तिला सुट्टी आहे, तर करूया ना. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बरोबर आहे ना मम्मीचं? लवकर सांगा. मम्मीचं बरोबर आहे. हो, तुमचं? मी नेहमी ऑलवेज राईट. तुमची मम्मी खरी बोलते? हा, मग खोटं कोण बोलतं? तुम्ही. पप्पा? खरंच? मला माहित नाही, तुम्ही दोघं बघून घ्या. आपल्याला खोटं बनवलेलं आहे. हे बघा, असा झालेला आहे ना. नकाशा कशाचा आहे? नकाशा कसा म्हणजे? गोल नसतो चेहरा. आपल्या ह्याच्यात नकाशा येते. गोल नसतो, नकाशा बनवलाय तुम्ही. किती छान दिसते. बघा
चिलर आणि एकदम छान दिसतोय. यम्मी यम्मी. यम्मी काय एक पहिला वाला जो होता पहिला वाला फ्लॉप तो फ्लॉप कार्यक्रम होता. फ्लॉप झाला. हा हा. आणि आता कसं यांना सवय नाही ना जास्त, तो फ्लॉप झालेला आहे आणि त्या फ्लॉपचा जो मजा आहे तो सगळ्यांनी घेतलेला आहे. टेस्टला छान झाला. पण हे बघा, तर आता याची आयडिया मी दिली बरं का, दिली की नाही. हा ऍक्च्युली त्यांनी खूप मोठा केला होता तो, त्यामुळं हा येस जमला हो जमला. हा आणि खरंच ना टेस्ट खूप छान झाली बरं का. म्हणजे आम्ही खाल्लाय. हाय प्रोटीन जर बनवायचं असलं आपल्याला काही तर खूप मस्त आहे हे. म्हणजे कधी आपल्याला सकाळी खायचं असलं किंवा दुपारच्या जेवणाला वेळ हा आपण आता आणि सोपं एकदम नाही का. हो जास्त अवघड नाही आहे. हो नाही टेस्ट पण एकदम छान आहे. हे बघा फर्स्ट श्रावणी खाते आणि श्राऊ कसं झालंय सांगायचं. आवडला का तुला सांगायचं कसं. आवडला ना. केचप बरोबर खाते. तर मित्रांनो अथक प्रयत्नानंतर नाही का बराच वेळ लागला, कारण ते पराठा जो आहे आपला चिला बेसन पनीरचा चिला 2:30 वाजलेले आहेत आता. आणि आता मस्तपैकी जेवायला बसले. तर माझ्यासोबत मी काय काय घेतले तुम्हाला दाखवतो बघा. हा आपला चिला आणि मस्तपैकी दही आणलं होतं, ते दही घेतलं आहे आणि आता ते मस्तपैकी आता पस्त करणार आहे मी. तर मग आता भेटू आपण थोड्या वेळानंतर. चला बाय. तर मित्रांनो तुम्हाला मगाशी सांगितलं होतं नाही का, श्राऊ एक डॉग तयार करत आहे. तर तो डॉग इथं तयार होऊन झालेला आहे नाही का. विसरलो होतो दाखवायचं तुम्हाला. ते डोळे वगैरे छान दिसतात डोळे. आणि तो आता मस्त इथे आराम करत आहे. उद्या त्याला बाहेर गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे श्रावणी. तर बघा कलाकृती श्रावणीच्या आमच्या. अरे आवाज बी करायला ते. ओ तर मित्रांनो आज मस्तपैकी आपण नाही का मस्तपैकी आपण किशोर्स किचनमध्ये नाही का एक नवीन रेसिपी आपण बघितलेली आहे. ती म्हणजे बेसन पनीरचा चिला आपण आज तयार केला होता आणि तो मस्त लागला. मस्त आम्ही दुपारी एन्जॉय केला. आणि त्यानंतर मग काय झालं मित्रांनो, जेवण भरपूर झालं होतं त्यामुळं मस्त झोप घेतल्यानंतर थोडंसं कॅम्पसमध्ये वॉक केलं. आता संध्याकाळी पण जेवण झाल्यानंतर मस्त वॉक करतो आहे. तुम्ही बघू शकता आपलं ऑफिस, म्हणजे हा पूर्ण ऑफिसचा एरिया आहे. सुंदर आहे पूर्ण. तुम्हाला 1-2 वेळा दाखवलेला पण आहे मी. आणि आत्ता पण आपलं वॉकच सुरू आहे इथे. अजून अर्धा-1 तास चालणार आहे ते वॉक. त्यामुळे आजचा जो आपला व्लॉग आहे तो आपण याच ठिकाणी एंड करतो आहे मित्रांनो. आजचा व्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.